वाढते लव्ह जिहादच्या घटना, गोरक्षकांवरील प्राणघातक हल्ले, खुलेआम मांस विक्री आणि अवैध कत्तलखाने यांच्या विरोधात आज अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी पाथर्डी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी ऑपरेशन सिंदूर बाबत काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते। यावर देखील आमदारांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। पटोले काय म्हणतायत आता हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे? खरं तर नानांनी जबाबदार आहे, त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीने बोलण्याची गरज आहे, परंतु जबाबदारीने बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही। सिंदूरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयांच्या भावना तुम्ही समजावून घ्या। सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि आणखी सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही, म्हणजे पुढे काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला वाटतं। चलो, धन्यवाद। आता नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये फिरत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा एक त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचं, कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून ते पाकिस्तानी विचाराचा, बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करतात।